वेलकम टू एम डी पॉडकास्ट. आजच्या या विशेष डीप डाईव्हमध्ये आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो भारतीय संस्कृतीचा आणि आपल्या सगळ्यांचा खूप जवळचा आहे. होय, आणि विषय जितका जवळचा आहे तितकाच तो गुंतागुंतीचा सुद्धा आहे. नक्कीच. म्हणजे आज आपण देवदत्त पटनायक यांचे 7 सिक्रेट्स ऑफ विष्णू या पुस्तकातील 5व्या प्रकरणाचा सखोल वेध घेणार आहोत, ज्याचं नाव आहे रामाचे रहस्य. अगदी बरोबर. आता बघा, राम हा विष्णूचा सर्वात लाडका अवतार मानला जातो. तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. म्हणजे असा एक आदर्श नायक जो कोणत्याही परिस्थितीत कधीच नियम मोडत नाही. कधीच नाही. हो. पण या प्रकरणात एक अत्यंत अस्वस्थ करणारा प्रश्न उपस्थित केला आहे. तो प्रश्न असा की एक आदर्श आणि परिपूर्ण पुरुष होण्यासाठी एका माणसाला नेमकी किती मोठी किंमत मोजावी लागते. आणि ती किंमत खूप मोठी असते. खरंच, आजच्या या चर्चेत आपण केवळ रामायणाची कथा सांगणार नाही आहोत, तर त्यामागील कर्तव्य, धर्म, वैयक्तिक प्रेम आणि सामाजिक बांधिलकी यांच्यातील जो संघर्ष आहे ना, तो उलगडणार आहोत. हो, आणि या प्रवासाची सुरुवात करायची असेल तर आपल्याला आधी रामाच्या जन्माच्या आधीच्या काळाचा म्हणजे युगांचा थोडा विचार करावा लागेल. अच्छा, म्हणजे कृतयुग आणि त्रेतायुग. अगदी तेच. कारण राम ज्या त्रेतायुगात वावरत होता त्या काळाचे सामाजिक आणि मानसिक नियम समजून घेतल्याशिवाय आपण रामाचा आदर्शवाद समजूच शकत नाही. पुस्तकात युगांच्या संकल्पनेचे खूप सखोल विश्लेषण केले आहे. आपण नेहमी कृतयुग, ज्याला आपण सत्ययुगही म्हणतो, त्याचा संदर्भ ऐकतो. हो, जिथे सगळं काही चांगलं होतं. हो ना. कृतयुगात धर्म हा पूर्णपणे नैसर्गिक होता. लोक स्वतःहून चांगले वागत होते. कोणावरही नियमांची सक्ती करावी लागत नव्हती. पण कृतयुगाचा अंत आणि त्रेतायुगाची सुरुवात हा मानवी मानसिकतेतील एक प्रचंड मोठा बदल होता. एक मिनिट, म्हणजे कृतयुगात मुळात नियमांची गरजच नव्हती. मग अचानक असं काय घडलं की त्रेतायुगात सर्व काही बदलून गेलं? तिथेच तर सगळी गोम आहे. कृतयुगात संपत्तीची किंवा मालकी हक्काची संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. ओहो. पण जसजसा काळ पुढे गेला तसतशी ही जमीन माझी, ही गुरे माझी, ही सत्ता माझी, ही भावना माणसाच्या मनात मूळ धरू लागली. जेव्हा मालकी हक्क येतो तेव्हा साहजिकच मत्सर, लोभ आणि असुरक्षितता जन्म घेते. म्हणजे लोकांना एकमेकांची भीती वाटू लागली. अगदी बरोबर. त्रेतायुगात निष्ठेची मागणी करावी लागू लागली, ती स्वेच्छेने दिली जात नव्हती. आता राजांचे कर्तव्य प्रजेचे रक्षण करणे होते, पण तेच राजे जेव्हा सत्तेच्या मोहापायी प्रजेला लुटू लागले तेव्हा धर्म धोक्यात आला. आणि म्हणूनच परशुरामाची गरज निर्माण झाली ना? हो, अशावेळी एका अत्यंत टोकाच्या उपायाची गरज होती आणि त्यातूनच परशुरामाचा अवतार झाला. परशुरामाची कथा वाचताना खरंच अंगावर काटा येतो मला. म्हणजे ते एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले असूनही हातात कुऱ्हाड घेतात. हो, ते पहिले योद्धे ब्राह्मण. कार्तवीर्य नावाचा एक अत्यंत शक्तिशाली राजा असतो, ज्याला 1000 हात होते असे म्हटले जाते. तो परशुरामाचे वडील ऋषी जमदग्नी यांना दान दिलेली गाय बळजोगीने परत नेतो. एकदा दिलेला दान परत घेणं हे त्या काळी सर्वात मोठं पाप मानलं जायचं. खूप मोठं पाप होतं ते. पण जेव्हा जमदग्नी त्याला विरोध करतात तेव्हा तो राजा त्यांचे काही ऐकत नाही. यातूनच परशुरामाचा संताप अनावर होतो आणि ते तब्बल 21 वेळा पृथ्वीवरील क्षत्रिय राजांचा विनाश करतात. हो, संपूर्ण विनाश. पण मला इथे एक विचार मांडावासा वाटतो. म्हणजे परशुरामाचा हा राग न्याय्य वाटला तरी तो खूप विध्वंसक नाही का? विष्णूचा अवतार, ज्याचं मुख्य काम जगाचं रक्षण करणं आहे, तो एवढी भयानक हिंसा कशी काय करू शकतो? तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे. वरवर पाहतात ती केवळ हिंसा वाटते, पण पुस्तकात यामागचा अत्यंत अचूक तर्क समजावून सांगितला आहे. जेव्हा शरीराला कॅन्सरसारखा एखादा भयंकर आजार जडतो तेव्हा तो भाग कापून काढण्याशिवाय शल्यचिकित्सकाकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो ना. हो, ऑपरेशन तर करावंच लागतं. परशुराम हा तो शल्यचिकित्सक आहे. कार्तवीर्य राजाचे 1000 हात हे त्याच्या अमर्याद आणि बेबंद सत्तेचे प्रतीक आहेत. राजाने प्रजेचं रक्षण करण्याऐवजी स्वतःच्याच ताकदीच्या जोरावर प्रजेची संपत्ती बळकावणे हे समाजाच्या मुळावर उठणारे होते. अच्छा, म्हणजे तो कॅन्सर होता. अगदी. परशुराम जुने, भ्रष्ट आणि अहंकारी जंगल जाळून खाक करतो. कारण जोपर्यंत ते सडलेलं जंगल नष्ट होत नाही तोपर्यंत तिथे रामाच्या आदर्शांची नवीन रोपे रुजू शकणार नव्हती. परशुराम हा केवळ रामासाठी एक स्वच्छ मार्ग मोकळा करून देण्याचं काम करतो. हे खूपच रंजक आहे.
म्हणजे परशुरामाने भ्रष्ट राजांचा नाश केल्यानंतर समाजाला अशा एका नव्या व्यवस्थेची आणि राजाची गरज होती जो केवळ संहारक नसेल, जो स्वतः कठोर नियमांचे पालन करून समाजाला एक दिशा देईल. हो, आणि इथेच रामाचा प्रवेश होतो. या वचनाची आठवण करून रामाला 14 वर्षांचा वनवास आणि भरताला राज्य देण्याची मागणी करते, तेव्हा राम कसलाही संताप न करता एका क्षणात राज्य त्याग करतो. अयोध्येतील हा प्रसंग मानवी प्रगल्भतेची अत्यंत उच्च पातळी दर्शवतो. रामाचा भाऊ भरत हा कपटाने मिळालेले ते राज्य नाकारतो. हो, तो पादुका ठेवून राज्य चालवतो. होय, तो रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून केवळ एक रक्षक म्हणून राज्य चालवतो. जिथे संपत्ती आणि सत्तेचा मोह सहज नाकारला जातो तो खरा धर्म. पण रामायणाची भौगोलिक रचना खूप काही सांगून जाते आपल्याला. म्हणजे कसं? दिशांबद्दल म्हणताय तुम्ही? हो, पुस्तकात एक अतिशय रंजक मुद्दा मांडला आहे. उत्तर दिशा ही आध्यात्मिक वास्तवाचे प्रतीक आहे, तर दक्षिण दिशा ही भौतिक वास्तवाचे. अच्छा. जसजसे राम अयोध्येतून दक्षिणेकडे जंगलात जाऊ लागतो तसतसा हा निस्वार्थी धर्म लोप पावत जातो आणि भौतिक लालसा वाढत जाते. अगदी दक्षिणेला असलेल्या लंकेत रावण आपला सावत्र भाऊ कुबेर याच्याकडून त्याचंच राज्य आणि संपत्ती बळजबरीने हिरावून घेतो. अरे बापरे, म्हणजे अगदी विरुद्ध. अयोध्येत भाऊ भावासाठी राज्य सोडतो, तर लंकेत भाऊ भावाचं राज्य हिरावून घेतो. अगदी दोन टोकाचे विचार. रामाचे हे वर्तन पाहिल्यावर मला एका अत्यंत प्रामाणिक काय म्हणतो आपण त्याला, कंपनी मॅनची आठवण येते. असा एक अधिकारी जो व्यवस्थेवर आणि त्याच्या वरिष्ठांनी आखून दिलेल्या नियमांवर अढळ विश्वास ठेवतो. हो, बरोबर उपमा आहे ही. मग भलेही त्या व्यवस्थेने घेतलेला निर्णय त्याच्या स्वतःच्या आयुष्यासाठी अत्यंत नुकसानकारक का असेना, त्याच्या मते जर त्याने स्वतःचे नियम मोडले तर संपूर्ण व्यवस्थेचा कणाच मोडून पडेल. अगदी बरोबर. पण जंगलात गेल्यानंतर त्याला एका वेगळ्या जगाचा सामना करावा लागतो ना. तिथे तर अयोध्येचे नियम लागू होत नाहीत. अजिबात नाही. जंगलात मत्स्य न्याय लागू असतो, म्हणजेच बळी तो कान पिळी हा जंगलाचा नियम. तिथे शक्ती हाच एकमेव कायदा असतो. शक्तिशाली प्राणी कमकवत प्राण्याला खातो. हो. किष्किंधा राज्यात वाली आणि सुग्रीव या दोन वानर भावांचे भांडण हे याच मत्स्यन्यायाचे उदाहरण आहे. एक गैरसमज होतो आणि वाली सुग्रीवाला राज्यातून हाकलून देतो. आणि फक्त हाकलून देत नाही तर त्याची पत्नी पण बळकावतो. हो, तो केवळ राज्य बळकावत नाही तर सुग्रीवाची पत्नी रुमा हिलाही बळजबरीने स्वतःकडे ठेवतो. प्राणी जगतात हेच घडतं आणि इथेच राम हस्तक्षेप करतो. आणि इथूनच रामायणातील एक अत्यंत वादग्रस्त घटना घडते. राम सुग्रीवाला मदत करण्याचं वचन देतो, पण तो वालीशी समोरून युद्ध करत नाही. तो झाडा आडून लपून वालीवर बाण चालवतो. हो, हा खूप जुना वाद आहे. हो ना. अनेक शतकांपासून हा प्रश्न विचारला जातो की मर्यादा पुरुषोत्तम असलेल्या रामाने, जो स्वतः नियमांचा एवढा मोठा पुरस्कर्ता आहे, त्याने वालीला लपून बाण मारणे हा क्षत्रिय धर्माचा अपमान नाही का? एका राजाने समोरून लढणे हे त्याचं कर्तव्य नाही का? हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणार आहे. पण रामाने वालीला दिलेल्या उत्तरात यामागचा सखोल अर्थ दडलेला आहे. जेव्हा वाली रामाला हाच प्रश्न विचारतो की तू माझ्याशी असा कपटाने का लढलास, तेव्हा राम त्याला विचारतो, तू स्वतःला काय मानतोस, माणूस की प्राणी? अच्छा, म्हणजे नियम त्याच्या ओळखीवर अवलंबून आहेत. अगदी. वालीने आपल्या लहान भावाची पत्नी बळकावली होती. मानवी समाजात हा सर्वात मोठा अधर्म मानला जातो. रामाचा तर्क असा होता की जर तू स्वतःला मानव मानत असशील तर तू कुटुंबाचे आणि समाजाचे अत्यंत पवित्र नियम आधीच मोडले आहेत. खरंय. आणि जर तू स्वतःला जंगलाच्या नियमाने जगणारा प्राणी मानत असशील तर मग प्राण्यांची शिकार ही लपूनच केली जाते. जो माणूस स्वतः ताकदीच्या जोरावर इतरांवर अन्याय करतो आणि सुसंस्कृत नियम पाळत नाही, त्याला युद्धाचे आदर्श नियम कसे लागू होतील? म्हणजे तुम्ही जो खेळ खेळताय त्याचेच नियम तुम्हाला लागू होतील. बरोबर. राम इथे वरवरचे नियम मोडताना दिसतो, पण तो प्रत्यक्षात अत्यंत सखोल अशा कौटुंबिक आणि सामाजिक धर्माचं रक्षण करत असतो. हे खूपच पटण्यासारखं आहे. म्हणजे वालीने ज्या नियमांचा खेळ स्वतःच निवडला होता त्याच नियमांनी रामाने त्याला हरवले. या घटनेनंतर राम जे सैन्य उभारतो तेही तितकंच लक्षवेधी आहे. राम शक्तिशाली मानवी सैन्य किंवा राक्षसांची मदत घेत नाही. तो वानरांची मदत घेतो. हो, तो वानर आणि अस्वलांची सेना निवडतो.
तो त्यांना हुकूम सोडत नाही, तर तो सुग्रीवाला त्याचे हक्काचे राज्य परत मिळवून देतो आणि त्यातून त्यांचा विश्वास जिंकतो. हो, कारण धर्म नेहमी मित्र जोडतो, तर केवळ सत्तेचा धाक हा फक्त गुलाम बनवतो. आणि या वानरसेनेत एक नाव असे आहे जे संपूर्ण रामायणाचा प्राण आहे, हनुमान. हनुमान या पात्राचे पुस्तकातील विश्लेषण अतिशय अद्भुत आहे. सामान्यतः प्राण्यांना फक्त दोनच गोष्टी समजतात, भूक आणि भीती. पण हनुमान हा या प्राण्यांच्या मूळ प्रवृत्तीच्या म्हणजेच प्रकृतीच्या पूर्णपणे पलीकडे गेलेला जीव आहे. म्हणजे तो स्वतःच्या इच्छांच्या आहारी जात नाही, अजिबात नाही. तो खऱ्या अर्थाने पुरुष बनतो. त्याच्यात अमर्याद शक्ती आहे, पण ती शक्ती तो कधीही स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा सत्तेसाठी वापरत नाही. तो पूर्णपणे निस्वार्थी आहे. रामाची सेवा करण्यामागे त्याची कोणतीही राजकीय किंवा वैयक्तिक महत्वाकांक्षा नाही. आणि म्हणूनच हनुमानाला देवाचा दर्जा मिळतो ना. होय, एका प्राण्याने स्वतःच्या मूळ प्रवृत्तीवर मात करून निस्वार्थ भक्तीची ही उंची गाठणे हेच त्याचे देवत्व आहे. आणि हनुमानाच्या अगदी विरुद्ध टोकाला आहे तो रावण. आपण अनेकदा रावणाला एका भयानक क्रूर राक्षसाच्या रूपात पाहतो, पण पुस्तकात रावणाचं वर्णन अत्यंत वेगळं केले आहे. हो, रावण हा राक्षस नव्हता. हो ना, तो एक अत्यंत विद्वान ब्राह्मण आहे, शिवभक्त आहे, वेदांचा गाढा अभ्यासक आहे आणि एक उत्तम प्रशासकही आहे. त्याच्याकडे 10 डोकी आणि 20 हात आहेत. पण एवढं सगळं असूनही तो खलनायक का ठरतो? कारण त्याचा अहंकार करतो, कारण त्याला वाटतं की त्याच्या ताकदीमुळे जगातील कोणतीही गोष्ट मिळवण्याचा त्याला हक्क आहे. त्रेतायुगातला सर्वात मोठा धोका हा केवळ क्रूर शक्तीचा नव्हता, तर अहंकारी बुद्धिमत्तेचा होता. आणि रावण हे त्याचेच मूर्तिमंत रूप आहे. त्याची 10 डोकी म्हणजे त्याचे स्वतःबद्दलचे अवास्तव, काल्पनिक उच्च विचार आणि अहंकार यांचं प्रतीक आहेत. तो बुद्धीचा दुरुपयोग करतो. हो, तो त्याच्या बुद्धिमत्तेचा पूर्णपणे दुरुपयोग करतो. सीता परत केली तर युद्ध टळेल आणि लंका वाचेल हे त्याला चांगलंच माहीत असतं. पण आपला अहंकार जपण्यासाठी तो स्वतःच्या संपूर्ण कुळाचा, मुलांचा आणि प्रजेचा बळी देतो. एका राजाचे मुख्य काम प्रजेचे रक्षण करणे असते, पण हा प्रजेलाच आगीत ढकलतो. बरोबर. तो एवढा मोठा विद्वान माणूस असूनही एका प्राण्यापेक्षाही वाईट वागतो. कारण प्राणी फक्त जगण्यासाठी किंवा पोटासाठी हिंसा करतात. रावण मात्र केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आणि प्रतिष्ठेसाठी करतो. मग हे भीषण महायुद्ध होतं. राम रावणाचा वध करतो आणि बाह्य शत्रूवर विजय मिळवतो. सीतेची सुटका होते. इथवर पाहता आपल्याला वाटतं की आता सगळं काही चांगलं होईल, एक परिपूर्ण आणि आनंदी शेवट होईल. पण तसं होत नाही. नाही होत. खऱ्या धर्माची सर्वात कठीण किंबहुना सर्वात क्रूर परीक्षा तर अयोध्येत परतल्यावर सुरू होते. सीता ही लक्ष्मीचं रूप आहे. ती अत्यंत निष्ठावान आणि आध्यात्मिकदृष्ट्या प्रचंड खंबीर पत्नी आहे. तिने वनवासात कोणतीही तक्रार केली नव्हती. हो, जंगलातील सर्व संकटे तिने कोणतीही तक्रार न करता झेलली आहेत. पण तरीही लंकेतील विजयानंतर राम सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावतो आणि त्यानंतरही अयोध्येत परतल्यावर एका सामान्य धोब्याच्या संशयावरून तो गरोदर सीतेचा राजवाड्यातून कायमचा त्याग करतो. हा रामायणातील सर्वात वेदनादायी आणि सर्वांना अस्वस्थ करणारा प्रसंग आहे. ना अजिबात पटत नाही. म्हणजे हा क्षण अत्यंत क्रूर वाटतो. इथे राम कमकुवत ठरला की ताकदवान? एका आदर्श माणसाला परिपूर्णतेसाठी आपल्या प्रेमाचाच बळी का द्यावा लागतो? तुमचा संताप अगदी रास्त आहे. त्याने एका सामान्य माणसाच्या, एका धोब्याच्या निराधार बोलण्यावरून स्वतःच्या निष्पाप पत्नीला, जिने अग्निपरीक्षा देऊन स्वतःची शुद्धता सिद्ध केली होती, तिला का सोडून द्यावं? एका पतीचे हे अपयश नाही का? तुमची अस्वस्थता अगदी स्वाभाविक आहे. पण आपण पुन्हा एकदा त्रेतायुगाच्या आणि त्या काळातील राजधर्माच्या कठोर संदर्भाकडे वळले पाहिजे. अच्छा, म्हणजे परत युगाचा नियम? हो. राम हा आधी राजा होता आणि नंतर पती. राजा म्हणून तो केवळ एक व्यक्ती नसून संपूर्ण प्रजेचा आणि व्यवस्थेचा प्रतिनिधी असतो. त्रेतायुगात समाजाचा धर्मावरील आणि व्यवस्थेवरील विश्वास अत्यंत नाजूक स्थितीत होता. म्हणजे जर राजावरच संशय आला तर व्यवस्था कोसळेल? अगदी. जर राजाच्याच चारित्र्यावर किंवा त्याच्या राणीवर प्रजेने संशय घेतला तर संपूर्ण समाजात अराजकता माजेल. लोक नियमांचे पालन करणं सोडून देतील ही भीती होती. राम सीतेचा त्याग करतो तो संशयावरून नाही, तर राजघराण्यावर कोणताही डाग राहू नये आणि प्रजेचा राजावरचा विश्वास उडू नये म्हणून. पण तरीही हे खूप अन्यायकारक वाटतं. कारण हे त्याचे वैयक्तिक मत नसते, तर राजा म्हणून त्याचे एक भयंकर कर्तव्य असते.
एक आदर्श राजा आणि आदर्श पती या दोन्ही भूमिका एकाच वेळी एकाच माणसाला निभावणं शक्य नव्हते. नियम आणि परंपरा जेव्हा एखाद्या निष्पाप व्यक्तीचा बळी घेतात तेव्हा राजधर्म किती निर्दयी असू शकतो हे यातून दिसते. पण पुस्तकात एक गोष्ट अत्यंत स्पष्ट केली आहे जी खूप महत्वाची वाटते मला. राम सीतेचा राजा म्हणून त्याग करतो, पण पती म्हणून तो कधीही तिला सोडत नाही. हो, हा खूप महत्वाचा भाग आहे. तो तिच्या जागी दुसऱ्या कोणाशीही लग्न करत नाही. जेव्हा त्याला राजा म्हणून अश्वमेध यज्ञासाठी पत्नीची गरज असते तेव्हा तो तिथे दुसऱ्या स्त्रीला बसवण्याऐवजी सिंहासनावर सीतेची सोन्याची मूर्ती ठेवतो. सोनं हे शुद्धतेचं प्रतीक आहे. बरोबर. म्हणजे समाजाच्या दृष्टीने सीता अशुद्ध असली तरी रामाच्या दृष्टीने ती सोन्यासारखी शुद्ध आणि पवित्रच होती, हे त्याचे जगाला दिलेले उत्तर होते. पण तरीही या एका निर्णयामुळे तो स्वतः आतून पूर्णपणे उद्ध्वस्त होतो. आणि हेच तर रामाचं पूर्णतः मानवी असणे आहे. देवदत्त पटनायक या पुस्तकात हे अतिशय मार्मिकपणे मांडतात की ह्या प्रश्नाचं कोणतेही सोपं उत्तर नाही. स्वतः रामालाही याचं उत्तर माहीत नाही की त्याने जे केले ते पूर्णपणे योग्य होते की नाही. म्हणजे तो स्वतःच एकटेपणात जगतो. हो, प्रत्येक कृतीचे परिणाम असतात आणि नियतीच्या चक्रातून कोणी सुटत नाही. रामालाही या अत्यंत कठोर कृतीचा परिणाम भोगावाच लागतो. याच निर्णयामुळे त्याची स्वतःची मुले लव आणि कुश, ज्यांना राम आपला पिता आहे हेच माहीत नसते, ते जंगलात रामाच्याच राजघोड्याला पकडतात. अरे रे, म्हणजे स्वतःच्या मुलांशीच युद्ध. होय, आणि रामाला त्याच्या संपूर्ण आयुष्यातील एकमेव युद्धात स्वतःच्याच मुलांकडून हार पत्करावी लागते. हे अत्यंत सूचक आहे. हे दाखवून देतं की खरा निष्पाप धर्म अयोध्येच्या सिंहासनावर किंवा राजवाड्यात नाही, तर तो जंगलात सीतेसोबत होता. या सर्व घटनांतूनच रामराज्य ही संकल्पना उभी राहते ना. आपल्याकडे अनेकदा रामराज्य म्हणजे परिपूर्ण आनंद, सुबकता आणि जिथे सर्वजण सुखी आहेत अशी एक संकल्पना मानली जाते. पण तसं नाहीये. या पुस्तकातील सखोल विश्लेषणानुसार रामराज्य म्हणजे परिपूर्ण आनंद नसून ती एक परिपूर्ण सुव्यवस्था आहे. एक अशी व्यवस्था जिथे प्रत्येकजण धर्माचे आणि नियमांचे अत्यंत कठोरपणे पालन करतो, मग भलेही त्यासाठी त्यांना स्वतःच्या भावनांची आणि आनंदाची कितीही मोठी वैयक्तिक किंमत का मोजावी लागेना. हो, या सुव्यवस्थेचा स्वतःचा असा एक अत्यंत निर्दयी आणि कठोर चेहरा आहे. अगदी तंतोतंत. आणि विचार केला तर याचा आजच्या काळातला संदर्भ खूपच जवळचा वाटतो. आजच्या जगातही जो नेता किंवा जो व्यक्ती भावनेपेक्षा कर्तव्याला आणि व्यवस्थेला जास्त महत्त्व देतो, तो कुठेतरी रामाचेच प्रतिनिधित्व करत असतो. हो, जसं एखादा CEO किंवा लीडर. बरोबर. असा एखादा सर्वोच्च अधिकारी जो संस्थेच्या किंवा व्यवसायाच्या व्यापक भल्यासाठी अत्यंत कठोर निर्णय घेतो, किंवा असे पालक जे मुलांच्या भविष्यासाठी आणि त्यांना चांगल्या वळणावर आणण्यासाठी अत्यंत कठोर होऊन त्यांना एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हणतात, तिथे हाच रामाचा धर्म लागू होतो. वैयक्तिक भावना बाजूला ठेवून व्यापक हितासाठी आणि व्यवस्थेसाठी काम करणे हेच रामराज्याचं सार आहे. आणि म्हणूनच ते पचवायला खूप जड जाते. रामाच्या कथेतील हे सत्य समजून घेतल्यानंतर मन खूप सुन्न होतं. खरा धर्म किंवा योग्य गोष्ट करणे हे कधीच सोपे नसते. तो तुम्हाला नेहमी असाच पर्याय निवडायला लावतो जो कदाचित बरोबर असेल, पण त्यामुळे तुमचे हृदय कायमचे दुभंगून जाते. अगदी खरंय. रामराज्य हे आरामाचे, विलासाचे किंवा सुखाचे ठिकाण नाही, तर तो एक अत्यंत उदात्त असा एकाकीपणा आहे. सर्व काही असूनही आतून पूर्णपणे एकटे पडणे. आजची ही सखोल चर्चा संपवताना हा एक विचार नक्की करा. काय असा एखादा काळ किंवा असे एखादे जग कधी अस्तित्वात असू शकते जिथे आपले वैयक्तिक प्रेम आणि समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य हे एकमेकांच्या विरुद्धात उभे राहणार नाहीत? की परिपूर्णतेची आणि आदर्शाची किंमत नेहमीच एकाकीपणातच मोजावी लागते? विचार नक्की करा. नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. If you want next podcast, then please subscribe your channel MD Podcast.